बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत। मनोज जरांगे आज मुंबईमध्ये धडकणार आहेत। आंदोलनासाठी सगळी तयारी झालेली आहे। विशेष म्हणजे एकीकडे गणेशोत्सवाची मुंबईमध्ये धूम असताना मनोज जरांगे देखील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये येणार आहेत। अशामध्ये जरांगेंना पहिला मोठा धक्का बसलाय। न्यायालयानं मनोज जरांगे यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिलाय। आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। जरांगेंनी नवी मुंबईमध्ये खारघर किंवा इतर ठिकाणी आंदोलन करावं असं हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय। मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने आज कूच करणार आहेत। ते मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। मात्र त्यांना मोठा झटका बसलेला आहे। न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास मनाई केलेली आहे। यासाठी पर्याय म्हणून नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यास सांगितलेलं आहे। खारघरचा पर्याय देण्यात आलेला आहे। मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। तत्पूर्वी त्यांना हा मोठा झटका मानला जातोय। मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे यांनी एल्गार पुकारलेला आहे। पुन्हा एकदा ते आंदोलन करणार आहेत। मुंबईमध्ये येणार आहेत आंदोलनासाठी। मात्र त्याआधीच त्यांना मुंबईमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। सध्या गणेशोत्सवाची धूम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे। मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्या अनुषंगाने परवानगी नाकारण्यात आली आहे। राहुल कुलकर्णी थेट आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली आपल्याला माहिती देत आहेत। राहुल सर, मनोज जरांगे पाटील साधारणपणे 10 ते 11च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने निघतील अशी माहिती आहे। सध्या कशा दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे? किती मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक त्यांच्या सोबत मुंबईकडे येण्याच्या दिशेने तयारीत आहेत? एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातलं प्रशासन आणि जे प्रेक्षक घरी बसून आता हे कव्हरेज बघतात त्यांच्यासाठी काय गर्दी आहे बघा। हे शहागडचं एक छोटंसं गोदावरी लॉन्स आहे। त्या ठिकाणी अनेक वाहनं आणि हे मराठा बांधव निघालेले आहेत। मी त्यांची विभागणीच केली। जे ह्या भगव्या ड्रेसमध्ये आहेत त्यांना वेगळं विभागलं आणि हे जे असा काळे वेशभूषा परिधान करून आले त्यांना वेगळं विभागलं। हे 2 व्हीलरवरती निघणार आहेत आणि बाकीचे सगळे लोक हे सकाळी 8 वाजता म्हणजे एका झेंडा विक्रेत्याचं जर आपण प्रमाण मानलं तर त्यांनी मला सांगितलं की साधारणपणे काल रात्री संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते आत्ता 8 वाजेपर्यंत 2000 वाहनं बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली ह्या दिशेकडनं आंतरवली सराटीच्या कडे गेलेली आहे। 2000 वाहनं त्यांनी स्वतः 500 ते 600 झेंडे भगवे झेंडे विकलेले आहेत 150 रुपये प्रति दराने। पण आता काय दिसते ही गर्दी तर न्यायालयानं सांगितल्यानंतर सुद्धा, कारण काल मी जेव्हा प्रदीर्घ मुलाखत मनोज जरांगे यांची घेतली मला असं दिसतं आहे की ते थोडेसे गाफील होते। कारण मी हा पहिलाच प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही गाफील होतात, तुम्हाला माहितीच नव्हतं की अशा पद्धतीच्या 2 याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आमची वकिलाची नवीन फौज आहे ती फौज बघेल। आणि एक असं दिसतं आहे की काही जरी झालं तरी आपल्याला आझाद मैदानामध्ये जायचंच आहे। त्यांचं मत आहे की जिकडे बघावं तिकडं आंदोलन जी मुंबईमध्ये होतात ती आझाद मैदानामध्येच होत असतात आणि म्हणून आम्हाला आझाद मैदानावरती हे आंदोलन करण्याची परवानगी द्या। आमची मंडळी जातील न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, जे काही करणं शक्य आहे ते करतील। गर्दी दाखवते की मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल। त्याचं कारण पण मी अनेक वेळेला सांगितलंय की दीर्घकाळानंतर एक असं नेतृत्व दिसतंय की ज्याच्यावरती लोकांचा कमालीचा विश्वास आहे। अर्थात पुन्हा तेच की ज्यांना कशानेच मॅनेज करता येत नाही अशी साधारण नसलेली लोकातली भावना। 58 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीमुळं आपलं काहीतरी भलं होऊ शकतं अशी भावना आणि त्या नोंदीचे मिळालेले परिणाम जर ह्या अरे कशामुळे काळे वेशभूषा काय टीम आहे का आपली? निषेध केला सरकारचा निषेध काळे हे परिधान करून जरा असं हे करा बरं उलटे दिशेनं तिकडे तोंड करा तुम्ही। चलो मुंबई 29 ऑगस्ट माजलगाव चलो मुंबई असं सरकारचा निषेध करीत ही मंडळी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। नेहमीच आपलं जे असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हे भगवाच घेऊन निघाले। कायद्याच्या चौकटीत बसत नाही की महाराज? कोणतं? आम्ही हिंदू धर्माची संस्कृती, आमचा भगवा हा रंग हिंदूसाठी आहे आणि आम्ही आमच्या मराठाच्या आरक्षणासाठी म्हणून मुद्दाम घर सोडून आम्ही निघालेलो। किती वाजता निघाले? आम्ही रात्री 7 वाजता निघालो। 7 वाजता गाव माटेगाव गाव पूर्णा गाव शिरला गाव केज गाव दोनगाव धाराशिव जिल्हा नांदेड केज नांदेड वडवणी केज नांदेड आणि हे गृहस्थ हा तरुण माझा मित्र 2 व्हीलरवर निघालेला। 2 व्हीलरवर किती किलोमीटरचा प्रवास केलाय? इथून 300 किलोमीटर झालेला आहे प्रवास आतापर्यंत आणि पुढे आता 300-400 किलोमीटर करायचं 2 व्हीलरवर। पाटलांनी सांगितलं होतं गाडी 2 व्हीलर नको म्हणले होते की पाटील? 2 व्हीलर नको हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट बी आहे ना? हेल्मेट सह निघाले का? हेल्मेट सह आहे। शिक्षण
शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. शिक्षण सेकंड इयर सेकंड इयर. शिक्षण बीकॉम. शिक्षण BA. शिक्षण शिक्षण सेकंड इयर. तर ही सगळ्या मी का हे तृप्ती केलं, कारण समाजातला कोणता वर्ग या आंदोलनामध्ये आहे? इंजिनियर आहे का तुमच्यापैकी कुणी? बर, समाजातला कोणता वर्ग आहे, त्याच्याबरोबर गावं कोणती आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे? आता वकील आहे का कोणी ह्यापैकी? जरा दिसतं कायद्याच्या चौकटीवर बसत नाही की हे कसं देणार सरसकट आरक्षण? होय, कायद्याच्या चौकटीवर बसत नाही. अहो, कायद्याच्या चौकटीत बसायचं सर्वसाधारण माणसाचा असाच निकाल 2 दिवसात काढा ना तुम्ही. हे आमचाच कसा निघाला? सर कायद्याच्या चौकटीत बसावं लागते शासनानं. बर, अहो, शेतकऱ्याचं कसं नाही काढला त्यांनी? शेतकऱ्याचा शेतकऱ्याचे भांडण यांची काढा की एवढ्याला खून व्हायला लागले, ती करायला ती पोलिस काय झोपले का काय? सांग, आपल्याकडे वेळ कमी आहे. 21 तारखेला 29 जाती मराठा आरक्षणामध्ये आपल्या ओबीसी मध्ये घातल्या. तसं नाहीये. प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारच्या यादीतल्या ओबीसी जाती ह्या केंद्रीय यादीमध्ये टाकण्याच्या दृष्टीने निर्णय झालेला आहे. तसं नाहीये, ते काही नव्याने आलेलं नाहीत ओबीसीच्या यादीमध्ये. नाही त्यांनी न काही कायदा पारित करता असेच घेतलेत ना. असं तुम्हाला वाटतंय? मग आमचं शपथविधी घेता येते पण हा कायदा पास क्या करता येत बात नाही आहे. का? पहाटेचा शपथविधी घेताय तो, हा कायदा घेता येत नाही. हा. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांनी म्हणले होते द्यायचं असेल तर देता येतं. हा. द्यायचं असेल तर देता येते देता येते. हा. द्यायची इच्छा पाहिजे. द्यायचं असेल तर देता येतं. आज काय झालं त्यांना द्यायला? आज सत्तेत असताना तर हे सगळे वेगवेगळे भाव बघता मला असं दिसतंय की जरांगे पाटील यांच्या आव्हानाला किती मोठी गर्दी आहे बघा. सकाळच्या 8 वाजताची दृश्य एकाच वाहनतळावरची मी तुम्हाला दाखवतोय आणि गर्दी वाढेल असं वाटतंय, कारण काल त्यांना हा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगरमधनं, सोलापूरमधनं, पुण्याच्या दिशेनं, नाशिकच्या दिशेनं लोक यायला लागतील. एकाच गाडी तळावरची ही जर दृश्य आपण बघितली तर वाहनांची संख्या, मागे पोलीस बंदोबस्त पण आहे, जवळपास 500हून अधिक पोलीस आज आंतरवली सराटीमध्ये आहेत आणि इथून दिसू शकतं आपल्याला की ह्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल. तृप्ती. निश्चित. राहुल माझ्यासोबत असेच राहा. मनोज जरांगेंचं आवाहन, त्यानंतर करण्यात आलेलं नियोजन आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून दिसणारी ही गर्दी आपण पाहतोय. यासोबतच आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा या आंदोलनाची तयारी झालेली आहे. मोहसिन शेख या ठिकाणावरून आपल्याला या ठिकाणचे अपडेट्स येतात. मोहसिन, रस्त्यांवरती मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळते. आंतरवाली सराटीमध्ये कशी तयारी? तृप्ती, नक्कीच आंतरवाली सराटीमध्ये देखील आता गर्दी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. काही वेळातच या ठिकाणी मनोज जरांगे हे पोहोचतील आणि ते माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि पुढची दिशा कशी असणार आहे, मुंबईकडे कूच करताना कुठून जायचं आहे, काय काय गोष्टी असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा करू शकतात. सोबतच काल जे कोर्टाने न्यायालयाने जो निकाल दिला आहे की आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही, त्यावर देखील ते भाष्य करू शकतात. मात्र सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावातून लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. महिला मोठ्या प्रमाणात आहे. कुठं काय सगळी तयारी झाली आहे, काय तयारी झाली आहे? आरक्षणासाठी आम्ही मुंबईला जाणार. पाटील जसं म्हणतील ते ऐकणार. पाटलाचे आदेश. कोर्टाने नाही म्हटलंय मुंबई आझाद मैदान. ते कोर्टाच्या कुठल्याही याला आम्ही उल्लंघन करणार नाही इथं आणि कोर्टाच्या आदेशाला कुठलाही गालगोट लागणार नाही. मुंबईत आम्ही शांतपणातच जाणार आहेत. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आले. कुठून आलायत? हातगाव तालुका नांदेड. बर, किती लोक आहे? आम्ही 125 लोक आलो. कधी? काल संध्याकाळ चालू 8 वाजता. काय आता पुढची दिशा असणार आहे? काय वाटतं मनोज जरांगे हे काय भूमिका घेतील? जे पाटील म्हणतील तसं, जरांगे पाटील म्हणतील तसं. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. बरं, पण न्यायालयाने असं म्हटलं आहे की आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही, परवानगी नाकारलेली. आम्ही करणार. आमची हक्काची मुंबई आहे, आम्ही करणार. न्यायालय काही ठरवलं. कुठून आलाय दादा? आम्ही सातोने आलो, परतूर तालुका. किती लोक आहे? आम्ही 20-30 लोक आहेत. मुंबईपर्यंत जाणार का आता? हा, आमचे दादा जिकडे म्हणते आम्ही तिकडे जाणार. आझाद मैदान म्हणले तर आझाद मैदानावर जाणार. नक्कीच आपण जर बघितलं तर आंदोलकांची जी आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते पोहोचले असतील, महिला असतील, तरुण असतील, सगळ्यांची एकच भूमिका आहे. मनोज जरांगे हे जे निर्णय घेतील, ते जे म्हणतील त्या दिशेने आम्ही जाऊ. ते मुंबई म्हटले तर मुंबईच्या दिशेने जाऊ, ते म्हटले आझाद मैदानात थांबायचं तर आझाद मैदानात जाऊ, अशी सगळी भूमिका आहे.
मराठवाड्यातून खास करून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी जे आहे तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यामुळे आता काही वेळात मनोज जरांगे पाटील इथे येतील आणि ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तृप्ती. निश्चित मोहसिन, तुझ्याशी बोलताना आंदोलक म्हणतात दादा म्हणतील तेच आम्ही करणार, इतका विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आहे. मात्र सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जातात हे आंदोलक मुंबईकडे येऊ नयेत यासाठी. त्यामुळे त्या दृष्टीनं कशा प्रकारे सरकारची पावलं उचलली जात आहेत, मनोज जरांगे पाटील पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेतात, थेट मुंबईच्या दिशेनं कूच करतात का, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.